महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र रणसंग्राम. नाशिक महानगरपालिकेचा आढावा प्रभाग क्रमांक 26 या विशेष बातमीपत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 26 सातूर परिसरातील या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी महाराष्ट्र क्रांती न्यूजवर प्रसारित करणार आहोत. आणि ह्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये जनतेला काय हवं, कसा नगरसेवक या ठिकाणी जनतेला हवा आहे आणि या परिसरातील अडीअडचणी काय. खरं तर आपण जर बघितलं तर हा पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग आहे आणि ह्या प्रभागावर नेहमीच दूरदृष्टी या ठिकाणी असते. म्हणून या ठिकाणचा जो विकास आहे तो कुठेतरी खुंटलेला आहे असं नागरिकांचं देखील वेळोवेळी ओरड या ठिकाणी निर्माण होते आहे. आणि त्याच माध्यमातून गेली कित्येक वर्षे या प्रभाग क्रमांक 26 मध्ये एक अशी व्यक्ती आहे की परिवाराची तमान बाळगता, ऊन वारा पाऊस या सर्वांची तमान बाळगता खास करून जनतेसाठी अहोरात्र झटणारी ही व्यक्ती आहे. आपल्याला खास उल्लेख करता येईल त्या व्यक्तीबद्दल की कोरोना काळ हा जो आला होता भारतामध्ये तो भीषण असा काळ होता आणि ह्या कोरोना काळामध्ये देखील ही व्यक्ती खंबीरपणाने जनतेसाठी उभी राहिली आणि काम करत राहिली. आपल्या परिवाराची, आपल्या मुलाबाळाची तमान बाळगता ही व्यक्ती खंबीरपणाने लढत राहिली. आणि आपण जर बघाल तर त्यांच्या ऑफिसमध्ये शनिवारी जर बघाल तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवता सकाळी 7 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत ही व्यक्ती खंबीरपणाने उभी असते. अशीच एक व्यक्ती आणि आपल्या महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून त्यांचं नक्की या महानगरपालिकेत रणनीती कशी असणार, कशा पद्धतीने ते निवडणूक लढवणार आहे आणि कुठल्या पक्षाकडून लढवणार किंवा पक्ष लढवणार, आपण त्या व्यक्तीला भेटणार आहोत. आता आपण ते जाणार आहोत. तांबे साहेब, महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नाशिक महानगरपालिकेची 2026 ची निवडणूक आपल्याला का लढवावीशी वाटते आणि पुढे जनतेसाठी आपल्या इच्छा आकांक्षा काय आहे, काय सांगा? आम्ही सर्व सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष सर्व घटकांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये सामाजिक कार्य करत आहोत. कोरोना काळापासून आम्ही ज्यावेळेस या परिसरामध्ये काम करत होतो सर्वच नागरिकांचं म्हणणं होतं की हा जो परिसर आहे हा पूर्ण नाशिक शहराच्या दृष्टीनं मागासलेला राहिलेला आहे. शहरात इतर ठिकाणी जी कुठली डेव्हलपमेंट्स झालेली ती या भागामध्ये झालेली नाही. रस्ते असेल, लाईट्स असेल, उद्यानं असतील, अभ्यासिका असतील, या सर्व बाबींची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड आहे. घंटागाडी असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरात जर आपण काम करू शकलो नाही तर ते योग्य नसणार आहे. त्यामुळं आमच्या सर्व सहकार्यांनी ठरवलं की आपण सामाजिक कार्याबरोबरच येणारी जी निवडणूक आहे आपली ती लढवायची. एक लोकप्रतिनिधित्व पद आपल्याकडे घ्यायचं, समाजकारणाबरोबर राजकारणाची जोड घेऊन या ठिकाणी एक चांगला निर्णय घेऊन विकासाच्या दृष्टीने काम करायचं. तांबे साहेब, आपण जर बघितलं तर सर्व राजकीय पक्ष एकदम सज्ज झालेले आहेत आणि या प्रभाग क्रमांक 26 मध्ये दारोदारी प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे. निवडणूक लढवली म्हणजे त्याला धनशक्ती सर्व ताकदीनिशी लढवावी लागते. आपल्याकडं कुठलाही आता सध्या तरी पक्ष दिसत नाही, कुठलंही म्हणजे पाठबळ आपल्याला दिसत नाही. मग अशा परिस्थितीतून आपण सामोरं कसं जाणार? हा जो एक पायंडा पडला आहे की धनशक्ती लागती, पैसा लागतो, परंतु या पैशातनं हे जे पुढारी असतील, नेते असतील काय करतात, या पैशातनं हे लोक मतदारांना लालच दाखवणं, कार्यकर्त्यांना लालच देणं आणि मग त्याच्यातून ते माणसं आपल्याशी करणं, जवळ घेणं, मग त्यातून मतदान स्वरूपात आपला स्वतःचा फायदा करून घेणं. आता त्याचंच उदाहरण तुम्हाला सांगतो की हे पैशाचा वापर करून जे माणसं घेणारे असे हजारो तरुण, शेकडो सामान्य नागरिक चांगले सुशिक्षित आमच्याबरोबर या प्रवाहात सामील झालेले. त्यामुळे आम्हाला पैशाची गरजच येणार नाही. राहिला विषय आपला की पाठबळाचा,
हे सगळं पाठबळ घेऊन पण परत आपल्याला जनतेच्याच जवळ जावं लागतं. ती जनताच जर आमच्या बरोबर आहे तर आम्हाला त्या बाकी जनतेचं पाठबळ असल्यावर इतर पाठबळाची आवश्यकता वाटत नाही. आपण कार्य करत असताना सर्व जनतेने बघितलं की कोरोना महामारी जी आहे ती भयंकर होती. त्या काळामध्ये आपण जे कार्य केलेलं ते आता नगरसेवक पदासाठी तुम्ही इच्छुक आहात, ते उपयोगी पडेल का? काय वाटतं? नक्कीच सामान्य जनता ही प्रामाणिक असते, आपल्या विचारावर ठाम असते आणि समाजात ज्या आधी चांगलं काम केलंय ते सुज्ञ नागरिकांना समजत असतं आणि आपण प्रामाणिकपणे केलेलं काम आहे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे त्याची ते पावती दिल्याशिवाय राहत नाही. आपण जर बघितलं तर आता राजकीय घडामोडी राज्यामध्ये मोठ्या घडताना पण म्हणजे वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. आपण देखील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये बरेच वर्ष काम केलेलं आहे. आपल्याला काय वाटतं, त्या सोबत आपण जावं का, की अन्य इतरांसोबत जावं किंवा पक्षाला राहावं? काय वाटतं? नाही, आज मी त्या कुठल्याही राजकीय समीकरणावर भाष्य करू शकत नाही. परंतु त्यावेळेस माझा कौटुंबिक प्रश्न होता, त्यामुळे मी ज्या काही सक्रिय पक्षात होतो त्या ठिकाणी मी त्यांना रीतसर सांगून त्या पदाचा राजीनामा देऊन त्या माझ्या कौटुंबिक अडचणींमुळे मी पक्षाचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर मी कुठल्याही पक्षात प्रवेश घेतलेला नाही आहे. आपलं सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमचं काम अविरतपणे कायम सुरू आहे. परंतु आपण जर बघितलं तरी निवडणूक लढवताना कुठलं तरी मोठं पाठबळ असणं खूप गरजेचं आहे. आपली सह्याद्री संस्था जी आहे त्याच माध्यमातून आपण कशा पद्धतीने सामोरं जाणार? मी तुम्हाला परत तेच एकदा व्यक्त होतो की या पैशातनं इतर गोष्टींमधनं जे काही साधनं उभे केले जातात त्याच्यातून माणसं पाहिजे, आपल्याला कार्यकर्ते पाहिजे, या सगळ्या गोष्टी लागतात. तर त्याच आज आमच्याकडे उपलब्ध आहे. ज्या धनाचा वापर करून आपण पैशाचा वापर करून आर्थिक काय घडामोडी करून जे कार्यकर्ते माणसं जमवण्याचा प्रयत्न करतो ते ऑलरेडी आमच्याबरोबर आहेत. मग ते घेऊन आम्ही द्यायचं कोणाला? तर आमच्याबरोबर जे काही सगळे लोक आहेत ते प्रामाणिकपणे चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहणारे, ते त्याच विचाराचे. त्यामुळं आम्हाला त्या काही गोष्टीची अडचण नाही. तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टी नागरिक जेव्हा आपल्याकडे तुमच्याकडे येतात, तुम्ही आंदोलनं करताना आम्ही पाहिलेलं आहे. परंतु आता गेल्या 5 ते 7 वर्षापासून प्रशासन लागू आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये बऱ्याचशा समस्या आहेत. हे सगळं सोडवताना प्रशासनाची तुम्हाला कशी म्हणजे प्रतिसाद लाभला, नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभला आणि 26 क्रमांकामध्ये प्रभागामध्ये काय प्रमुख समस्या आहे, काय त्याचं होणं गरजेचं आहे? प्रभाग क्रमांक 26 हा नाशिक शहरात सर्वात मागासलेला प्रभाग आहे. विकासाच्या दृष्टीने म्हणतोय मी. या ठिकाणी रस्ते नाही आहेत, स्ट्रीट लाईट पाहिजे त्या प्रमाणात बसवलेले नाही, पाणी 8-8 दिवस या ठिकाणी येत नाही. म्हणजे अशी परिस्थिती दुष्काळग्रस्त भागातही कुठं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. अशी परिस्थिती या प्रभाग क्रमांक 26 मधील माडा असेल, जाधव संकुल असेल, विराट संकुल असेल, चुंचाळगाव, हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे. या ठिकाणी पाण्याची गंभीर समस्या आहे. दुसरी समस्या या ठिकाणी ड्रेनेजची समस्या आहे मोठ्या प्रमाणात. हे सगळे ड्रेनेजचे जे लाईन्स आहे या कमी व्यासाच्या असल्यामुळे या काही ओव्हरफ्लो होता आणि त्याचं सर्व मलनिसरणचं पाणी या ठिकाणी रहिवासी परिसरात पसरत असतं. चौथी, या ठिकाणी घंटागाडी जी आहे तिची सुविधा व्यवस्थित मिळत नाही, ठिकठिकाणी ब्लॅक स्पॉट झालेले आहे. दुसरं, धूर फवारणी कधी या ठिकाणी प्रभागात वेळेवर होत नाही. जे उद्यान आहे ते तर लाखो करोडो रुपये खर्च करून काही कंपाऊंड्स बांधलेले दाखवले जातात, काही ठिकाणी गार्डन्स रिपेअरिंग केले जातात, पण या ठिकाणी उद्यानच नाही आहे. जितके कुठे ओपन प्लेसेस आहे त्या ठिकाणी कुठलंही उद्यान या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी अद्ययावत अशी काही अभ्यासिका मुलांसाठी नाही आहे. तर हा जो प्रभाग आहे हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. तांबे साहेब, प्रभाग क्रमांक 26 बघितला, महाराष्ट्र त्याचं कामगार वस्ती आहे, विद्यार्थी असतील, कष्टकरी असतील, या भागामध्ये राहतात. नगरसेवक झाल्यानंतर आपण या लोकांसाठी खास करून काय करणं अपेक्षित आहे, आपल्याला काय वाटतं? सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी अद्ययावत अशा शाळा उभ्या राहणं गरजेचं आहे, अंगणवाड्या उभ्या राहणं गरजेचं आहे, त्यानंतर कॉलेजेस उभं राहणं गरजेचं, जेणेकरून मुलांना जो जाण्या येण्याचा वेळ
हा वाचला तर तो अधिक प्रमाणात चांगला अभ्यास करू शकतील. दुसरी गोष्ट, जे मुलं शिकत आहे, आमच्या इथे खूप मुलं कष्टकऱ्यांची मुलं आहे, कामगार वस्तीतली मुलं आहे, शेतकऱ्यांची मुलं आहे, हे शिकतात, परंतु त्यांना पाहिजे तसा जॉब मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायाला संधी मिळत नाही, बँकिंगकडून कर्ज उपलब्ध होत नाही. तर या सगळ्या गोष्टींसाठी शासन स्तरावरती उपाययोजना करून या सगळ्यांना चांगल्या विकासाच्या प्रवाहात आणणं. प्रभाग 26 मध्ये एक नेहमी नागरिकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे स्मशानभूमी. खूप महत्वाचा मुद्दा आहे तांबे साहेब. आपल्याला या भागातून एक आंबडला जावं लागतं, एक उत्तम नगरला जावं लागतं किंवा सातपूरला जावं लागतं. यासाठी खास करून काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, कशी? याला सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन, जे म्हणजे सर्वच पक्षाचे राजकीय पदाधिकारी, माझे आजी लोकप्रतिनिधी, या सर्वांना विश्वासात घेऊन योग्य ठिकाणी जागा प्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून त्या ठिकाणी स्मशानभूमी झाली पाहिजे. हे सर्व करत असताना तुमच्या कुटुंबातला म्हणा किंवा मग तुमचा काही राजकीय वारसा तुमच्या पाठीमागे आहे? नाही, आमच्या कुटुंबातलं कुणीही राजकारणात नाही आहे. मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. आमचे नातेवाईक आहेत, परंतु माझ्या कुटुंबातलं वैयक्तिक कोणीही राजकारणात नाही आहे. एक भाऊ व्यवसाय करतोय, एक भाऊ माझा डॉक्टर आहे आणि मी स्वतः शेती करतो. आता जे सत्ताधारी आहेत त्यांचं पॅनल तयार झालेलं आहे, सगळ्या गोष्टी प्रचार वगैरे सुरू आहे. यामध्ये तुम्ही म्हणजे आता सध्या तरी कुठेही दिसत नाही असं म्हणजे विरोधक म्हणताय. हां, मग नक्की त्यांच्याशी सामोरे जाताना आपण काय करावं? आज त्यांनी काही केलं नाहीये, त्यामुळे त्यांना लोकांसमोर सांगावं लागतंय. आम्ही जे काही केलंय ते जनता त्यांना सांगते. हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. मी कोणाचा वैयक्तिक राजकीय विरोधक नाहीये, परंतु काही लोकांना प्रतिष्ठेसाठी आणि नावासाठी निवडणुका लढवायच्या आहे. मला जनतेच्या कामं करण्यासाठी निवडणूक लढवायची आहे. म्हणून मी व्यक्तिशः कोणाच्याही विरोधात निवडणूक लढवणार नाहीये. मी फक्त जनतेचे कामं करण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. अजून आपण जर बघितलं तर या ठिकाणी दत्त मंदिर चौक आहे. हो, त्या ठिकाणी आपण देखील बऱ्याच वेळा आंदोलनं केलेली आहे. त्या ठिकाणी शिमला नेत्रा बस ती अजून पण बसलेली. तर ह्या सगळ्या या असे छोटे मोठे मुद्दे आहेत. त्यासाठी खास करून आपलं पुढचं पाऊल कसं असतं? प्रशासन हे काही जर तुम्ही योग्य प्रकारे त्याचा पाठपुरावा केला, कुठल्या प्रशासनाचा अधिकारी हा काम करतच असतो, परंतु काम करण्याची पद्धत कमी जास्त असते, कधी चुकीची असते. जर त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी योग्य संवाद साधून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि आपली राजकीय इच्छा जर शक्ती जर प्रबळ असली तर त्या ठिकाणी कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या तपासून 100% ते काम करता येतं. परंतु या आधी जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनी त्या गोष्टी काही गांभीर्याने बघितलं नाही. रोज त्या ठिकाणी अपघात होता, रस्त्याने खूप मोठे खड्डे पडलेले. सगळ्यात भयावह परिस्थिती आज सातपूर अंबड लिंक रोडची आहे, की ज्या दोन आपल्या औद्योगिक ज्या वसाहती त्यांना जोडणारा तो रस्ता आहे आणि शहराला पण जोडतोय, औद्योगिक वसाहतींना पण जोडतोय, दोन्ही अंबड आणि सातपूर, आणि रहिवासी परिसराला जोडतोय. तीर्थक्षेत्र आपलं पंचवटीकडे जातो. त्यानंतर तोच रस्ता आपला जो ज्योतिर्लिंग आहे आपलं त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र या ठिकाणी जातो, परंतु त्याकडे कधी गांभीर्याने बघितलं गेलं नाही. जे कोणी लोकप्रतिनिधी आज पत्रक वाटताय, प्रचार करताय, हे त्याच रस्त्याने रोज जाता येता, परंतु आज सगळे पत्रक वाटण्यात मशगूल असतील, परंतु या सर्व समस्यांवर याने आवाज उठवला असता किंवा याच्यावरती योग्य ती कारवाई केली असती तर आज हा प्रश्न असा प्रलंबित राहिलाय तो राहिला नसता. आज नाशिक शहरामध्ये सर्वात मोठा मुद्दा गाजतोय म्हणजे तो वृक्षतोड. आणि त्याच धर्तीवर आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 26 देखील निसर्गरम्य वातावरण नसलेलं आहे. खूप मोठमोठे वृक्ष आहेत. वृक्षतोड जी झाली त्याला खूप विरोध झाला, परंतु प्रशासनाचे वृक्ष तोडले. काय हो, आपण काय सांगू? माझं सर्वात महत्त्वाचं हे सांगायचं आहे मला, आपल्या सिस्टीममध्ये एक प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला एखादा रस्ता 10 वर्षांनी त्याचे जर रुंदीकरण करायचे तर त्या ठिकाणी त्याच प्रशासनाच्या मार्फत झाडं लावले जातात आणि तेच प्रशासन परत ते झाडं तोडतं. आता या ठिकाणी गुलमोहर हे धोकादायक वृक्ष ठरवलंय, परंतु लावणारं कोण होतं? मनपा प्रशासन होतं. आता या ठिकाणी जर कुंभमेळा होणार होता, ती जागा आरक्षित होती, तर जे उद्यान विभागाचे जे अधिकारी असतील यांनी त्यावेळेस सक्षम अधिकारी नसल्यामुळं किंवा त्यांच्यावर कोणाचा योग्य तो अंकुश नसल्यामुळं त्यावेळेस
त्यांनी त्या ठिकाणी ते झाडं लावले, तेच लावताना विचार करून लावायला लागत होते किंवा लावताना त्याच्यात असं अंतर ठेवायला लागत होतं की त्याची तोडण्याची वेळ येणार नाहीये. म्हणजे त्याची आतमधली जी जागा आहे, दोन्ही झाडांमध्ये जे आतमध्ये जागा आहे, अंतर आहे, ते साधू बांधकांसाठी वापरता आलं असतं. या वृक्षतोडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मोठा विरोध केलेला आहे आणि त्यांच्या काळात देखील कुंभमेळा आपण सर्वांनी बघितलेला आहे. परंतु या पहिले जे कुंभमेळे झाले असं कधीच झालं नाही. मग आता त्यांना का म्हणजे वृक्षतोडीबाबत का ताटवलं आपल्याला काय वाटतं? तर कसं आहे आता की राजसाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, हे अतिशय मोठे नेते आहेत आणि त्यांची भूमिका का आणि कशामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्याचे विश्लेषण करणं योग्य ठरणार नाही. कारण हा जो निर्णय जो आहे हा प्रशासनाने, माझं म्हणणं आहे का, निसर्गाचा समतोल कसा राहील अशा प्रकारे घ्यावा आणि याच्यात मला वाटतंय की या आधीच याच्यावर उपाययोजना होणं गरजेचं होतं. धन्यवाद तांबे साहेब. आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती दिल्याबद्दल. आपण जर बघितलं तर आता गेल्या कित्येक दिवसापासून प्रभाग क्रमांक 26 मध्ये नेते जे आहेत विविध पक्षाचे ते दारोदारी फिरत आहेत, मतदारांना त्या ठिकाणी आपलं काम आपलं कार्य सांगण्याचं काम करत आहेत. परंतु ही एक अशी व्यक्ती आहे की ती फक्त कामाशी काम ठेवते आणि जनतेचे प्रश्न कसे मार्गी लागतील याकडे त्यांचा कल आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 26 मध्ये कष्टकरी महिला असतील, विधवा महिला असतील, निराधार महिला असतील, त्यांना बळ देण्याचं काम या संदीप कांबळे साहेबांनी केलेलं आहे. आणि शनिवार रविवार जर आपण बघितलं त्यांच्या ऑफिस पुढं महिलांची रांग लागलेली असते, कष्टकऱ्यांची रांग लागलेली असते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही पक्ष हा निवडणूक निवडून देत नाही. आपली इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते आणि मतदारांचा आपल्यावर आशीर्वाद असावा लागतो आणि तरच नगरसेवक हा निवडून येतो. म्हणून आता तरी सध्या ते आपल्या शिवसेनेची संस्थेमार्फत मतदारांसमोर सामोरे जात आहेत आणि आपलं कार्य जे काही आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे ते जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यापुढे देखील जनतेला पूर्णपणे त्यांच्यासाठी लढून आणि एक प्रकारे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते सज्ज आहेत. येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 26 मध्ये संदीप नरारी तांबे हे नगरसेवक दिसतील अशी आशा या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहेत आणि ते आता थोड्याच दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे. अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी बघत राहा महाराष्ट्र क्रांती न्यूज. हे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.